महानगरपालिकेची घोषणा झालेली आहे. 15 जानेवारी रोजी महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 तारखेला निकाल येणार आहे. मात्र युती संदर्भात काही जे आहे युती होणार की नाही होणार या संदर्भात बोलण्याकरता माझ्यासोबत आहे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर सर. सर, काय युती संदर्भात काय होणार आहे? युतीच्या बाबतीत अतिशय सकारात्मक वातावरण आहे. शिरस्त्र नेतृत्वाची इच्छा युती झाली पाहिजे. माझी व्यक्तिगत माझ्या स्थानिक जेवढे आपले मुख्य पदाधिकारी आहेत त्यांची पण प्रामाणिक भावना युती झाली पाहिजे. अडचण फारशी वाटत नाही. एकच अडचण आहे की मागच्या निवडणुकीत जवळपास 50 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या होत्या आणि तसंच 5-6 काहीतरी जागा राष्ट्रवादीचे आल्या अजितदादा गटाच्या आणि शिवसेना शिंदे साहेबांच्याही 5-7-8 जागा निवडून आल्या. मात्र त्याच्यामुळे कॉम्बिनेशन कसं बसवायचं, विनिंग सीटा साधारणतः विनिंगच्या ठिकाणी त्या पक्षाने निवडून लढले पाहिजे अशी एक पुणे युतीचा हा बेसिक फॉर्म्युला असतो. त्याप्रमाणे पण पुढे गेलो मला असं युती व्हायला काही फार अडचण येणार नाही. पण माझी व्यक्तिगत भावना आहे की आपण महाराष्ट्र म्हणून एक संघ जर जातो इथेही आपण युतीहून एक संघ गेलं पाहिजे आणि अजितदादा शिंदे साहेब आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात आपण काम करू आलो. त्या तिघांचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे. भाऊ, विरोधकांनी काही आरोप लावलेले आहे का विकास फक्त भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा झाला, आमदाराचा झाला, खासदाराचा झाला, त्याच्यावर काय म्हणणं आहे? त्यांनी स्वतःचा विकास किती झाला हे पाहायला पाहिजे. दुसरं, अकोला शहरात गेल्या 11 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, खासदार आहेत, सत्तेमध्ये आमदार, चेहरा मोहरा बदललेला. 17 सालची निवडणूक होती महापालिकेची, वन साइडेड जनाधार आमच्या बाजूने आला. 19ची विधानसभा लोकसभा होती, वन साइडेड जनाधार आमच्या बाजूने होता. 24 साली ही जनाधार आमच्या बाजूनेच होता आणि त्यामुळे मला असं वाटतं जनतेला विकासाचं मॉडेल पटलेलं आहे. आता विरोधकांकडे टीका टिप्पणी करणं, आरोप करणं हे असतेच निवडणुकीत, हे विसरून गेलं पाहिजे. एक महिन्यात जनता कोण्या गोष्टीला प्रतिसाद देते ते महत्वाचं आहे. जनता सगळ्यात मोठी या विषयातली जजमेंटल जनता राहते. शेवटचा प्रश्न आहे, काही बंडखोर भाजपचेच नगरसेवक ज्यांना हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यांनी तिसरी आघाडी उभी केलेली आहे, त्यावर तुम्ही कसं पाहता? भाजपाला याला फटका बसणार काय असा? ज्यांना पक्षातून काढलं ते सहज कर्तृत्वानं ते काढल्या गेले, ते विरोधात काम केलं, त्यांनी आपल्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी भरली. जर त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना असा काहीतरी केल्याशिवाय राजकारणामध्ये तुम्ही रिलेव्हंट राहू शकत नाही आणि रिलेव्हंट राहायचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे आता आम्ही जे विकासाचं मॉडेल घेऊन पुढे चाललो त्याला जनता प्रतिसाद देईल असा मला विश्वास आहे. माझे जे 48 नगरसेवक आहेत त्यांनी प्रचंड प्रमाणात कामं आपल्या मतदारसंघात केली आहेत त्या नगरसेवकांना. त्यामुळे मला असं वाटतं की खूप अंतर त्यांच्या आमच्यात राहील. म्हणजे अंतर म्हणजे काय की ते विचार करण्यायोग्य फॅक्टरच नाही आहे. तिसरी आघाडीचा फटका भाजपाला बसणार नाही असा दावा आमदार रणधीर सावरकर यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन रमेश कटनकरसह अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.